गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू मसली कोचिंग क्लासेस. आज आपण ट्रिग्नोमेट्री नावाचा युनिट चालू करणार आहे, जो की खूप खूप कामाचा. त्याचे 11वीत 3 युनिट आहे, 12वीत 1 आणि MST CET हे चारही खूप कामाचे आहे. आणि हे ट्रिग्नोमेट्री प्रत्येक चॅप्टर सॉल्व करताना जरी तो युनिट ट्रिग्नोमेट्री नसला तरी त्याच्यात सुद्धा ट्रिग्नोमेट्री आहे ना, तर हा खूप खूप कामाचा युनिट आहे. त्याचा बेसिक याचे फॉर्म्युलेज आयडेंटिटी सर्व चांगले लर्न असले पाहिजे, तर ते बाकीचे युनिट पण सोपे जाईल आणि ट्रिग्नोमेट्री पण सोपे जाईल. आता ट्रिग्नोमेट्रीत आहे काय बेसिक फंक्शन आहे, तर 10वीत तुमचं झालेलं आहे की मेन 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, त्याच्यावर पूर्ण ट्रिग्नोमेट्री आहे. एक आहे साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा. 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. इकडे लिहू आपण की साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा. हे टोटल 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. हे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक ह्या 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं विदाउट अँगल कधीच काही अस्तित्व नाही. प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं काही ना काही अँगल असणार. हे झालं फंक्शन की साइन फंक्शन, त्याचा अँगल आहे थीटा. हे झालं फंक्शन कॉस, त्याचा अँगल आहे थीटा. प्रत्येकाचा काही ना काही अँगल आहे. जरूर आता इथं आपण नोटेशन यूज केलं थीटा. थीटाच्या ठिकाणी एक्स, अल्फा, बीटा, 30, 40, 0 काही पण असू शकते, पण काही ना काही अँगल असणं जरुरी. विदाउट अँगल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं अस्तित्व नाही. जसं बिना तोंडाचं माणूस असं शरीर नाही, तसं बिना अँगलचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं अस्तित्व नाही. कधी पाहिलं का आपण तोंडने फक्त शरीरच आहे तसाच फिरून आला नाही? तसंच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बिना अँगलचं कधीच येणार नाही. अँगल असणं जरुरी आहे. जोपर्यंत अँगल नाही तोपर्यंत त्याचं काही अस्तित्व नाही. आणि लिहिताना आठवण ठेवायचं की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लिहिताना आता तुम्हाला साइन 30 लिहायचं आहे, तर साइन 30 डिग्री असंच लिहा. असं लिहू नका की साइन इथे मधात खूप मोठी स्पेस आणि इकडे 30 डिग्री. चुकीची मेथड. काही वेळांना इथं काही अलगच लिहिलं जाते. हे जे आहे हे शरीर, हे तोंड, शरीराला तोंड चिपकून असते, तर थोडंसं जवळच लिहायचं. ते असं मधात खूप मोठी स्पेस सोडून ते अँगल लिहायचा नाही. तर हे आठवून ठेवायचं की 6 हे बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. आणि ते लिहायचे कसे, तर लिहिताना हा मधात जास्त स्पेस सोडू नका. आणि विदाउट अँगल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं काही अस्तित्व नाही. असं कधीच होणार नाही की फक्त साइन आलं कुठेतरी, नाही, अजिबात असं कधी येणार नाही. आता हा जो आहे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, याचं एकमेकांसोबत काही ना काही रिलेशन आहे. साइन आणि कोसेक हे फंक्शन एकमेकाच्या रेसिप्रोकल असते. कॉस आणि सेक हे एकमेकाच्या रेसिप्रोकल आहे. टॅन आणि कॉट हे एकमेकाच्या रेसिप्रोकल. रेसिप्रोकल मीन्स 1/sin कोसेक, 1/cosec साइन, 1/cos सेक, 1/sec कॉस, 1/tan कॉट, 1/cot टॅन. जो अँगल असेल तो, म्हणजे तुम्हाला जर म्हटलं की 1/sin x इज व्हॉट, तर साइनचा रेसिप्रोकल कोण, कोसेक, तर 1/sin कोसेक. पण जो आहे तो अँगल, इथे एक्स आहे तर एक्स sin थिटा असतं, तर थिटा वाय तर वाय. 1/cot थिटा विचारला तर आपण अल्फा घेऊ. आता कॉटच्या रेसिप्रोकल कोण आहे, तर टॅन, तर 1/cot टॅन होते. पण अँगल जो आहे तो आहे, इथे अँगल अल्फा होता तर अँगल इकडे अल्फाच येणार, 1/cot टॅन. पण अल्फा आहे तर अल्फा, थिटा तर थिटा, बीटा तर बीटा. जो अँगल आहे तो कधी चेंज होत नाही. हे झालं आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 6. त्याच्यातले हे एकमेकाचे रेसिप्रोकल आहे. वरचे 3 फंक्शन, खालचे 3 फंक्शनच्या, की साइन कोसेकच्या, कॉस सेकच्या, टॅन कॉटच्या, हे 3 वरचे त्या खालचे 3च्या रेसिप्रोकल आहे. तर हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं डिपेंडिंग अपॉन द व्हॅल्यू ऑफ द अँगल, अँगलच्या व्हॅल्यूनुसार याची काही ना काही व्हॅल्यू राहते टोटल. की समजा थिटाची व्हॅल्यू काहीतरी 30 आहे तर साइन 30ची व्हॅल्यू राहील, 45ची राहील, 90ची राहील. हे तर तुम्ही 10वीत शिकलेले आहे की साइन 30 किती, 45 किती, 0 किती. पुन्हा आपण नंतर घेऊच ते. पण आता कसं आहे की ह्या अँगलच्या क्वाड्रंटनुसार म्हणजे काय की थिटाची व्हॅल्यू कुठं आहे. पहिल्या क्वाड्रंटला आहे, टोटल 4 क्वाड्रंट असते. फर्स्ट क्वाड्रंटला आहे, सेकंडला आहे, थर्डला आहे, फोर्थला आहे. 4 पैकी कोणत्या क्वाड्रंटमध्ये त्या अँगल प्रेझेंट आहे त्याच्यानुसार त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू असते. पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, आणि काय व्हॅल्यू आहे ते हे आपण नंतर. तर ते कसं आढळून ठेवायचं,
की टोटल 4 क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंट दोघंही पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हे दोन्ही निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, टोटल 4 क्वाड्रंट असतात. फर्स्ट क्वाड्रंट जो आहे त्याच्यामध्ये 0 to 90 डिग्री, इकडे 90 to 180 डिग्री, इकडे 180 to 270 डिग्री आणि इकडे 270 to 360 डिग्री फोर्थ क्वाड्रंट मध्ये लाईन्स होते. तर आता असं आहे की ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन कुठे कोणता पॉझिटिव्ह आहे आढळून ठेवायसाठी काय आढळून ठेवायचं की ऍड शुगर टू कॉफी, हे आठवून ठेवा. तर तुम्ही सर्व आठवून ठेवू शकता की कोणतं कुठं पॉझिटिव्ह आहे. हे अकॉर्डिंग टू क्वाड्रंट हे आपण असं आठवून ठेवू शकतो की ए मीन्स ऑल, एस मीन्स साइन. आता जिथे साइन आला त्याचा रेसिप्रोकल तिथे आला. साइनचा रेसिप्रोकल कोसेक, तर साइन सोबत काय तर कोसेक थीटा. टी टी वरनं चालू होते टॅन, टी वरनं चालू होते टॅन, टॅनचा रेसिप्रोकल काय तर कॉट. सी वरनं चालू होते कॉस आणि कॉसचा रेसिप्रोकल आहे सेक थीटा. तर हा पहिला क्वाड्रंट, हा दुसरा क्वाड्रंट, हा तिसरा आणि हा चौथा. पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असते, ऑल. साइन आणि कोसेक दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे, साइन थीटा आणि कोसेक थीटा. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट, आणि जो फोर्थ क्वाड्रंट आहे तिथे काय काय पॉझिटिव्ह आहे तर कॉस थीटा आणि सेक थीटा. जसं की आपण म्हटलं बिना अँगलचं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं काही अस्तित्व राहणार नाही. याच्यावरनं तुम्हाला व्हॅल्यू नाही भेटणार की साइन, तुम्हाला जर विचारलं साइन 240 किती, व्हॅल्यू नाही सांगते. त्याची काही वेगळी मेथड आहे, त्याचं काही वेगळं मेथड आहे. तुम्ही याच्यावर फक्त एवढं सांगू शकता की त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार की निगेटिव्ह, आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोणतं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे ते आठवून ठेवण्यासाठी हे आहे ॲड शुगर टू कॉफी. जर एखाद्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा अँगल 0 to 90 डिग्रीच्या मध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहील. आता ऑल आला म्हणजे काय, 6 पैकी कोणताही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असो जर त्याचा अँगल 0 to 90 डिग्रीच्या मध्यात आहे तर 6च्या 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह राहणार जर त्याचा अँगल 0 to 90च्या मध्यात आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट म्हणजे काय 90 to 180 असा वाला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ज्याचे अँगल 0 to 90च्या मध्यात आहे ते पहिल्यामध्ये पॉझिटिव्ह. पहिल्यामध्ये कोण कोण पॉझिटिव्ह, सर्वेच्या सर्वच पॉझिटिव्ह. मग आता सर्व म्हणजे काय, ज्याचे कोणाचे अँगल 0 to 90च्या मध्यात आहे ते पॉझिटिव्ह राहणार फर्स्ट क्वाड्रंट. जर अँगल आता 90 to 180च्या मध्यात आला, 90 डिग्री to 180च्या मध्यात जर एखाद्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा अँगल आला तर तेव्हा फक्त साइन आणि कोसेक असे दोन फंक्शन आहेत ज्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहील 90 to 180. 90 to 180 म्हणजे सेकंड क्वाड्रंट येते. तर 90 to 180 ह्या दोघांच्या मधातला अँगल साइन आणि कोसेकच्या मध्ये आला तर ते दोन फंक्शन पॉझिटिव्ह राहील, बाकी फंक्शन काय राहील तर निगेटिव्ह राहील. सिमिलरली टॅन आणि कॉट जो आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे, कॉस आणि सेक फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर असं विचारलं की साइन 300 पॉझिटिव्ह राहील की निगेटिव्ह, पहिले चेक करून घ्यायचं की 300 हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते. पहिल्यात तर नाही आहे, दुसऱ्यात नाही, तिसऱ्यात नाही, चौथ्यात येते, कारण 270 to 360च्या मधात 300 येते. आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये फक्त कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे. तो साइन जो आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे का नाही आहे, म्हणून तो साइन 300ची व्हॅल्यू जी काही येईल ते पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह हे फिक्स आहे की ते काय येणार निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन काय राहील निगेटिव्ह. जर तुम्हाला म्हटलं टॅन 170 डिग्री पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, त्यासाठी काय करा, टॅन 170 डिग्री पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे तर पहिले चेक करा 170 डिग्री कुठे येते. आता 170 डिग्री आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये, सेकंड मध्ये फक्त साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, तर टॅन कसा निगेटिव्ह. जर तुम्हाला असं विचारलं असतं कॉस 345 पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, पुन्हा चेक करा 345 डिग्री लाइज इन व्हॉट क्वाड्रंट,
फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ कुठे येते 345, 360 पेक्षा लहान 270 पेक्षा मोठा म्हणजे तो चौथ्या क्वाड्रंटमध्ये नाही. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक दोघे पॉझिटिव्ह आहेत. याचा आन्सर काय आहे, जे की व्हॅल्यू येणार ते येणार पण ते काय राहणार, पॉझिटिव्ह असणार. हे आहे ऍड शुगर टू कॉफी की पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह, दुसऱ्यामध्ये साइन आणि कोसेक, तिसऱ्यामध्ये टॅन आणि कॉट, चौथ्यामध्ये कॉस आणि सेक. या पर्टिक्युलर क्वाड्रंटमध्ये हे पर्टिक्युलर फंक्शन कसे आहे, पॉझिटिव्ह. जिथं जे नाही लिहिलं तिथं ते निगेटिव्ह, म्हणजे चौथ्यात कॉस आणि सेक लिहिला, उरलेले 4 फंक्शन जे आहे कॉस सेक सोडून चौथ्यात निगेटिव्ह राहील. इथे तसंच उरलेले 4 इकडे 4 या पहिल्या क्वाड्रंटमध्ये सर्वेच्या सर्व काय राहते, पॉझिटिव्ह. हेच ह्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोनपैकी काय व्हॅल्यू आहे आपण अकॉर्डिंग टू क्वाड्रंट सांगू शकतो बाय युजिंग दिस ऍड शुगर टू कॉफी. ते आठवून ठेवासाठी तुम्ही कसे आठवून ठेवा, पण हे ऍड शुगर टू कॉफी जे लिहिलं आहे याच्यातलं पहिला लेटर ए स्टँड फॉर ऑल, एस स्टँड फॉर साइन आणि कोसेक, टी म्हणजे टॅन आणि कॉट, सी म्हणजे कॉस आणि सी. हे झालं आता की कोणतं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर हे वरचे 3 फंक्शन खालचे 3 फंक्शनचे कसे असते, तर रेसिप्रोकल असते. आता ट्रिग्नॉमेट्री जे आहे त्याच्यानंतर त्याची काही फंडामेंटल आयडेंटिटीज आहे. तर 10वीत जे साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90, कॉस टॅन सर्व व्हॅल्यू आहे ज्या तुमच्या झाल्या आहेत त्या इकडे आठवून ठेवून इकडं पाठ करून घ्या. त्याचं आपल्याला काम आहे आणि आताही काम पडेल, नंतर पण काम पडेल. त्यात आपण फंडामेंटल आयडेंटिटीज ट्रिग्नॉमेट्रीच्या 10th मध्ये पण होता. पहिली आयडेंटिटी होती साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ट्रिग्नॉमेट्रीची पहिली आयडेंटिटी की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता पहिले स्क्वेअर साइन थिटा होल स्क्वेअर, साइन स्क्वेअर थिटा आणि साइन थिटा स्क्वेअर हे तिन्ही फंक्शन जे वेगवेगळे रिप्रेझेंटेशन आहे त्याच्यात हे तिघही इक्वल नाही. हा फर्स्ट आणि सेकंड हे दोघं इक्वल आहे. याच्यात आणि याच्यात फरक आहे. हे दोघांचं मिनिंग एकच होते. साइन थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर लिहा की साइन स्क्वेअर थिटा. साइन थिटा स्क्वेअर मीन्स अलग. याच्यात काय होणार, पहिले थिटाचा स्क्वेअर होणार, मग त्याला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन लागेल, मग त्याची व्हॅल्यू निघाल. इकडे काय तर साइन थिटाची व्हॅल्यू निघेल, जे की येईल त्याचा काय होईल तर स्क्वेअर. तर साइन स्क्वेअर थिटा साइन थिटा होल स्क्वेअर इज इक्वल, बट साइन थिटा स्क्वेअर इज नॉट इक्वल टू बोथ ऑफ दी अबोव. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 हा पहिली आयडेंटिटी. त्यानंतर आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. नंतर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. हे झाली तिसरी आयडेंटिटी ट्रिग्नॉमेट्रीची. आणि याचे पुन्हा सब आपण फॉर्म्युलेज बनवू शकतो. म्हणजे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 होते. तर आपण याच्यावरनं साइन स्क्वेअर थिटा कॅन ऑल्सो बी रिटन ॲज 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा कॅन ऑल्सो बी रिटन ॲज 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. Similarly, 1 is also written as cosec square theta minus cot square theta. आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सॉल्व करताना हे आठवण ठेवायचं की 1 चे किती फॉर्म्युले झाले, 1 2 आणि हा 1 चा फॉर्म्युला साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. 3 फॉर्म्युला आहे 1 चे. तर रडायचं नाही की कोणता फॉर्म्युला कुठं वापरायचा. कधी 1 ले असं लिहू आपण, कधी असं लिहू, कधी असं लिहू. ते डिपेंड राहील त्याच्या आजूबाजू वरच्या खालचे. आजूबाजूले सेक टॅन आला असन तर आपण तिथं 1 च्या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करू. कोसेक कॉट साइन कॉस काय त्याच्या आजूबाजूला आहे त्या प्रॉब्लेमनुसार आपण 1 च्या ठिकाणी कधी असं यूज करू, कधी असं यूज करू, कधी असं यूज करू. जरूर नाही की 1 च्या ठिकाणी हाच यूज करू की हाच यूज करू की हा यूज करू. डिपेंड आहे प्रॉब्लेमवर आणि त्या स्टेपवर की तिथे काय आला आहे, आपल्याला कशाची गरज आहे, त्याच्यानुसार आपण त्या 1 च्या ठिकाणी फॉर्म्युला यूज करू. आठवून तुम्हाला सरळ ठेवायचे की 1 can also be written as sin square plus cos square, sec square minus tan square, cosec square minus
कॉट्स. त्या आयडेंटिटीज आहे, ह्या सुद्धा खूप कामाच्या, हा सुद्धा आपल्या आठवण राहिल्या पाहिजे जर आपल्याला पुढचे प्रॉब्लेम समजले पाहिजे. त्याच्यानंतर आहे डोमेन आणि रेंज. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं खूप महत्वाचं डोमेन आणि रेंज. डोमेन आणि रेंज काय असते? डोमेन अँड रेंज ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं डोमेन काय आहे आणि रेंज काय? तर आपण जसं हे साइन थिटा लिहितो, कधी एक्स लिहू, कधी वाय लिहू, कधी साइन अल्फा लिहू, त्याच्यामध्ये थिटाची काही ना काही व्हॅल्यू असते. ते थिटाची व्हॅल्यू पुट केल्यानंतर पूर्ण साइन थिटाची काही ना काही व्हॅल्यू एक असते थिटाची व्हॅल्यू, जी पुट करतो त्याच्यानंतर पूर्ण साइन थिटाची व्हॅल्यू. तर ही जे थिटाची व्हॅल्यू आहे, त्या थिटाच्या व्हॅल्यूला म्हणते डोमेन. थिटाच्या व्हॅल्यू म्हणते डोमेन. आणि थिटा पुट केल्यानंतर जे पूर्णच्या पूर्ण भेटन त्याला काय म्हणते? रेंज. म्हणते त्याची रेंज. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 10वी शिकले आहे की साइन 30 डिग्री इज व्हॉट? तर साइन 30 डिग्री इज 1/2. तर याच्या डोमेन काय झाला, रेंज काय झाला? तर आपण अँगल मध्ये थिटाच्या ठिकाणी हे पुट जर केला तर हे झालं त्याचं डोमेन. हिअर डोमेन इज 30 and for angle 30 degree the value of sin 30 degree is 1/2, means range is 1/2 is any range. समजलं? तर थिटाच्या व्हॅल्यू जे आहे 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये जे अँगल आहे त्या अँगलच्या व्हॅल्यू म्हणजे डोमेन, आणि ती अँगलची व्हॅल्यू पुट केल्यानंतर जी काही साइन कॉस टॅन पूर्ण फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला भेटन त्याला म्हणते त्याची रेंज. तर आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं डोमेन आणि रेंज आहे ते फिक्स की कोणत्या कोणत्या व्हॅल्यू त्याच्या अँगलमध्ये पॉसिबल आहे, आणि ते पुट केल्यावर काय काय भेटते आणि काय भेटेल, कुठपर्यंत व्हॅल्यू भेटू शकते आणि काय नाही भेटणार, हे सर्व त्या डोमेन आणि रेंजच्या भरोशावर आहे. तर आपण ते पाहू कसं. तर आता साइन 30, 45 वगैरे वगैरे तुम्ही शिकले असेल, पाठही केले असेल, पण त्यात काही बारीक चुरीक गोष्टी त्या तुम्हाला आज लक्षात येईल. पाहून घ्या की साइन थिटा जो आहे त्याचं डोमेन पहा आणि त्याचं रेंज. साइन नावाचं जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये जो अँगल आहे त्या अँगलमध्ये काहीही पुट केलं तर चालते. तर थिटा बिलॉंग्स टू आर. आर इज द सेट ऑफ रिअल नंबर. याचा मतलब आहे की साइन थिटाचा जो डोमेन आहे तो रिअल नंबर आहे, रिअल नंबरचा सेट आहे. मीन्स की साइनच्या अँगलमध्ये काहीही पुट करा, काही ना काही व्हॅल्यू भेटनच. साइन थिटाची जो डोमेन आहे एनी रिअल नंबर, याचा मिनिंग आहे थिटाची व्हॅल्यू काही पुट करा, म्हणजे साइनच्या अँगलमध्ये काही असो, 0, 1, 2, 3, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, फ्रॅक्शन, कोशंट, कोणतेही नंबर साइनच्या अँगलमध्ये पुट करा तर तुम्हाला काही ना काही व्हॅल्यू भेटणारच. काही ना काही भेटेल. आता ते काय भेटते? तर जे काही व्हॅल्यू भेटेल ते म्हणजे त्याची रेंज. आणि जे साइन थिटाची रेंज आहे त्या -1 लेस दॅन इज इक्वल टू साइन थिटा इज लेस दॅन इज इक्वल टू 1. याचा मिनिंग आहे की साइनची रेंज -1 to 1 च्या मध्ये. आता मिनिंग आहे की अँगलमध्ये तुम्ही कोणतीही व्हॅल्यू पुट करा त्याचा आन्सर -1 पेक्षा मोठा किंवा -1 येईल, किंवा 1 पेक्षा छोटं किंवा 1 येणार, या 1 पेक्षा मोठी आणि -1 पेक्षा छोटी साइनच्या अँगलमध्ये व्हॅल्यू येणार नाही. साइनची व्हॅल्यू येणार नाही अँगलमध्ये, नाही, साइनची व्हॅल्यू याच्यापेक्षा छोटी आणि 1 पेक्षा मोठी कधीच येणार नाही. हे आहे साइन थिटाचं. सिमिलरली कॉस थिटा. कॉस थिटाचं जे डोमेन आहे ते सुद्धा काय, तर एनी रिअल नंबर, आणि रेंज सुद्धा तेच सेम आहे साइन आणि कॉस. अँगलमध्ये काही पुट करा तुम्हाला व्हॅल्यू काय भेटेल, -1 to 1 च्या मधातली, त्याच्यापेक्षा छोटी नाही त्याच्यापेक्षा मोठी नाही. आता साइन आणि कॉस जे आहे त्याच्या रेसिप्रोकल काय आहे? टॅन आणि सॉरी साइनच्या रेसिप्रोकल आहे कोसेक, आणि कॉसच्या रेसिप्रोकल आहे सेक. घेऊ आपण टॅन आणि कॉट सुद्धा घेऊ. तर आता थिटा जो आहे सेक थिटा आणि कॉसेक थिटा याचा जो डोमेन आहे. आता डोमेन म्हणजे काय आहे पहिले ऐकून घ्या की कोणत्याही फंक्शन, ट्रिग्नॉमेट्रीच नाही, कोणतेही फंक्शन असो, कोणत्याही फंक्शनचं डोमेन म्हणजे अशा वाल्या व्हॅल्यू ज्याच्यावर ते फंक्शन एक्झिस्ट आहे, काही ना काही व्हॅल्यू देऊ शकते.
ज्या व्हॅल्यूवर ते फंक्शन एक्झिस्टच नाही, नॉट डिफाईन आहे, कारण ती व्हॅल्यू देऊच नाही शकत, ते व्हॅल्यू डोमेनमध्ये येत नाही. त्या सोडून ज्या कोणत्या व्हॅल्यूवर फंक्शन डिफाईन होते त्या व्हॅल्यूला त्याचं डोमेन बनते. आता असं आहे की साईन आणि कॉसच्या आपल्याला व्हॅल्यूज माहित आहे, सेक आणि कोसेक आपण त्याच्यानं फाईंड करू शकतो. तर काय की सेक आहे कॉसच्या रेसिप्रोकल, कोसेक आहे साईनच्या रेसिप्रोकल. आपलं काय म्हणणं आहे, थिटा इज द डोमेन, आणि डोमेन म्हणजे अशा वाल्या व्हॅल्यू ज्या व्हॅल्यूवर फंक्शन डिफाईन होणार. काय होणार? डिफाईन. ज्याच्यावर डिफाईन होत नाही त्या व्हॅल्यू डोमेन मध्ये येणार नाही. आता असं आहे की कोणत्या व्हॅल्यूवर साईनची व्हॅल्यू 0 येते, कोणत्या थिटाच्या व्हॅल्यूवर साईन इज 0. आपल्याला माहित आहे साईन 0 इज 0. काय असते? साईन 0 ची व्हॅल्यू काय असते? 0. आता साईन 0 जर 0 आहे, 0 मीन्स साईन 0 डिग्री. आता साईन 0 जर 0 आहे तर कोसेक 0 काय ना, साईनच्या रेसिप्रोकल आहे कोसेक, तर मग कोसेकची व्हॅल्यू 1/0 मीन्स ते काय होईल तर नॉट डू. म्हणजे जसं आपण इकडे पहिले म्हटलं आहे की साईन थिटाचं जे डोमेन आहे ते थिटा बिलॉंग्स टू आर, तर इकडे कोसेक जो आहे त्या थिटामध्ये आपण जर आर घेतला, आर म्हणजे सेट ऑफ रिअल नंबर, त्याच्या सर्व आलं 0 येते, 1 येते, 2 येते, 3 सर्व. पण 0 जर आपण कोसेकच्या अँगलमध्ये पुट केला तर डिफाईन होत नाही. ज्या व्हॅल्यूवर फंक्शन डिफाईन होत नाही ते डोमेनमध्ये इन्क्लूड करता येत नाही. म्हणून जे कोसेकचं डोमेन आहे ते ऑल रिअल नंबर एक्सेप्ट काय तर 0 चालत नाही कोसेकच्या अँगलमध्ये. आणि सिमिलरली सेकचं सुद्धा कोणत्या व्हॅल्यूवर कॉस 0 आहे ना त्या व्हॅल्यूवर सेक काय ते इन्फिनिटी, कारण 0चा रेसिप्रोकल इन्फिनिटी, आणि कॉस 90 0 होते. म्हणून सेकचं जे डोमेन आहे ते आहे एनी रिअल नंबर एक्सेप्ट कोणता तर π/2, कारण π/2 म्हणजे 90 डिग्री, आणि 90 डिग्रीवर सेक जो आहे तो काय होते इन्फिनिटी येते. म्हणून सेकच्या डोमेन मधनं सेकच्या डोमेन मधनं π/2 मायनस होणार आणि कोसेकच्या डोमेन मधनं 0 मायनस होणार. आणि राहिलं रेंज. रेंज म्हणजे व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय फायनल भेटते ते म्हणजे रेंज. आता साईनची जी काही रेंज असेल त्याच्या रेसिप्रोकल रेंज कोसेकची. साईनची रेंज आहे -1 to 1 च्या मध्ये, तर कोसेकची व्हॅल्यू काय रेंज -1 to 1 च्या मधात नाही. नाही म्हणजे काय, एक तर कोसेकचा आन्सर -1 पेक्षा मोठा रेंज, एक तर कोसेकचा आन्सर -1 पेक्षा मोठा रेंज. हा काय म्हणजे साईन -1 to 1 च्या मधात, म्हणजे हा जो आपला असा जर आपण नंबर लाईन काढली तिकडे -1, इकडे 0 आणि 1, तर या दोघांच्या मधात साईन आहे. आता कोसेक याच्या रेसिप्रोकल आहे, म्हणजे इकडे आणि तिकडे हे नाही, हे पार्ट -1 पेक्षा काय झालं तर लहान झाला. कोसेकची व्हॅल्यू काय झालं -1 पेक्षा लहान. कोसेकची व्हॅल्यू -1 पेक्षा लहान मीन्स इथे कोसेक -1 पेक्षा मोठं झालं. कोसेकची व्हॅल्यू -1 पेक्षा लहान चालन, किंवा मीन्स ऑर 1 पेक्षा मोठी चालन. कोसेक थिटा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 किंवा 1 पेक्षा मोठी किंवा -1 पेक्षा लहान येईल. पण -1 to 1 च्या मधातली कोणतीच व्हॅल्यू कोसेकच्या रेंजमध्ये येत नाही. सिमिलरली सेकचं सुद्धा तसंच की सेक थिटाची व्हॅल्यू एक तर 1 पेक्षा मोठी येणार किंवा 1 येणार, और सेक थिटाची व्हॅल्यू -1 किंवा -1 पेक्षा लेस दॅन असणार. तर हे झाले सेकचं रेंज आणि डोमेनच्या. त्याच्यानंतर टॅन थिटा आणि कॉट थिटा. आता टॅन म्हणजे होते साइन बाय कॉस. टॅन मीन्स काय असते साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा जो आहे त्याच्यामध्ये कॉस जर कुठं 0 आला, टॅन मीन्स साइन बाय कॉस. आता कॉस जर 0 आला तर न्यूमरेटर काही असतो, डिनॉमिनेटर 0, तर व्हॅल्यू इन्फिनिटी. म्हणजे ज्या व्हॅल्यूवर कॉस 0 येते त्याच्यावर टॅन इन्फिनिटी येणार. आणि कोणत्या व्हॅल्यूवर कॉस 0 येते 90. म्हणून टॅनचा जो डोमेन आहे त्याच्यामध्ये पुन्हा एव्हरी रिअल नंबर काही चालेल, फक्त काय नाही चालेल तर π/2 नाही चालेल. कारण π/2 वर काय होईल कॉस 0 होईल,
मग कॉस जर 0 घेतला तर टॅन मीन्स साईन बाय कॉस, तर टॅन 90 इन्फिनिटी होऊन जाईल, म्हणून त्यांच्या अँगलमध्ये π/2 चालत नाही डोमेनमध्ये. सिमिलरली कॉट जो आहे तो म्हणजे कॉस बाय साईन. कॉस बाय साईन मध्ये साईन 0 नाही चालन, कारण साईन 0 तर कॉट काय तर इन्फिनिटी, आणि साईन कुठं 0 येते तर 0 डिग्रीवर. देअरफॉर कॉट मधून 0 मायनस टॅन मधनं π/2. दुःख बरं. मग आता टॅन मीन्स साईन बाय कॉस, कॉट मीन्स कॉस बाय साईन, त्याच्यानुसार आपण त्याचं डोमेन लिहू शकतो. रेंज काय ना की टॅन आणि कॉटची रेंज काय ना, तर टॅन आणि कॉट जे आहे ते असं आहे की कोणतीही व्हॅल्यू पुट करा, हे π/2 सोडून टॅन मध्ये, 0 सोडून कॉट मध्ये. टॅन आणि कॉटचं जे रेंज आहे ते एनी रिअल नंबर असते, म्हणजे तुम्हाला काही पण भेटू शकते, काही पुट करून. काही जरूर नाही आहे की -1 to 1 च्या मधातच बाउंड आहे, की साईनची व्हॅल्यू 4 पण येऊ शकते, टॅनची व्हॅल्यू 4 येऊ शकते, 5 येऊ शकते, इन्फिनिटी येऊ शकते, 90 येऊ शकते, कितीही येऊ शकते. त्याची व्हॅल्यू बाउंडेड नाही -1 to 1 च्या मधात. त्याचं जेव्हा आपण 12 ग्राफ शिकू तर तुम्हाला दिसणारच की टॅन इज नॉट बाउंडेड बिटवीन -1 to 1. इट्स रेंज इज एनी रिअल नंबर. पण डोमेनमध्ये त्याच्यात π/2 टॅनमध्ये आणि कॉटमध्ये 0 नसलं पाहिजे, कारण त्याच्यावरती डिफाईन होत नाही. हे झालं डोमेन आणि रेंज कुणाचं, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं. खूप कामाचा टॉपिक आणि याच्यावरचे प्रॉब्लेम सुद्धा येतात. नेक्स्ट की व्हॉट अबाउट द निगेटिव्ह अँगल्स ऑफ द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. प्रत्येक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या अँगलमध्ये आता हे जे अँगल आहे ते पॉझिटिव्ह आहे किंवा कधी कधी निगेटिव्ह. निगेटिव्ह राहिलं तर काय करायचं, कसं सॉल्व्ह करायचं. तुम्ही साईन 30 पाठ केला आहे की साईन 31/2, पण जर तुम्हाला म्हटलं साईन -30 इज वॉट, तर त्यासाठी तुम्हाला हे माहिती असलं की साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक याच्या अँगलमध्ये जर निगेटिव्ह आला तर काय होणार. तर त्यासाठी आपण फॉर्म्युलेज आहे की साइन ऑफ -θ, कॉस ऑफ -θ, टॅन ऑफ -θ, कॉट ऑफ -θ, सेक ऑफ -θ, कोसेक ऑफ -θ. ही एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवायची की साइन मायनसच्या ओमिटिंग करते, तर कॉस मायनस गिटकून घेते. ओमिटिंग करते म्हणजे का, साईनच्या अँगल मधला मायनस बाहेर येणार ऑलवेज. काम पडलं तर साईनच्या समोरचा मायनस आपण अँगलला लावू शकतो, पण कॉस जो आहे तो मायनस गिटकून घेते, म्हणजे कॉसच्या अँगल मधला मायनस गायब होते. फॉर एक्झाम्पल जसं की इथं आहे की साइन ऑफ -θ, तर तो इन -sin θ, आणि कॉसच्या अँगल मधला मायनस गायब होते, तर तो सब गायब झाल्यावर काही तर कॉस θ. आता असं आहे की साईन जर मायनस बाहेर फेकते, कॉस जर मायनस गायब करते, तर असे वाले फंक्शन ज्याच्यात फक्त कॉस येईल त्याच्यातलाच मायनस गायब येईल. बाकी जिथं कुठं साईन येणार ते ऑलवेज निगेटिव्ह राहणार. टॅन मीन्स साईन बाय कॉस, साईन आला म्हणजे निगेटिव्ह राहीलच. कॉट कॉस बाय साईन मीन्स निगेटिव्ह राहणारच. सेक म्हणजे 1/cos, फक्त कॉस येते म्हणून सेक सुद्धा मायनस गायब करणार. कोसेक 1/sin, साईन येते म्हणजे मायनस सुद्धा काय तर बाहेर येणार. तर हे आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ निगेटिव्ह अँगल. जर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या अँगलमध्ये निगेटिव्ह आले तर त्याचं काय करायचं, म्हणजे तुम्हाला जर म्हटलं साईन -30 डिग्री किती, तर तुम्ही मायनस बाहेर काढा. साईनचा फॉर्म्युला तर -sin 30 डिग्री, sin 30 degree is 1/2, तो -1/2 is the value of sin -30. तर तुम्हाला जर म्हटलं cos of -30 डिग्री, cos च्या अँगल मधला मायनस गायब होते, तर हा काय होईल सरळ cos 30 डिग्री, and the value of cos 30 degree is √3/2. The trigonometric function of negative angle.